सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी धाराशिवकर रस्त्यावर उतरलेले आहेत। यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय आहेत। आपल्यासोबत महिला आहेत। काय तुम्ही राज्यभर फिरताय, काय मागणी आहे तुमची, लोकांच्या काय भावना आहेत? मला वाईट वाटतो, एक मुलगी 12वीचं शिक्षण सोडून संतोष अण्णा देशमुखांची दारोदारी जाऊन रडते। राजकारण सोडा, मी काय मोठ्या राजकारणी कुटुंबातली नाहीये, मी राजकीय कार्यकर्ता जरूर आहे, पण मी राजकीय कुटुंबातली नाही। मला वाईट वाटतं जेव्हा 16 वर्षाची मुलगी सगळ्या जिल्ह्यात जाऊन धाय मोकलून रडते। एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून विचार करा, ज्या पद्धतीने संतोष अण्णांना मारलं ती पद्धत होती? एवढा अत्याचार, एवढा क्रूरपणा महाराष्ट्राला झालंय काय? आणि जे क्रूरपणा घडवून आणतात ते कैदी तुम्हाला मिळत नाहीत। आजही एक माणूस फरार आहे, आणि जो आकाका बोका कोण कराड, वाल्मिक कराड, तो स्वतःच्या गाडीत येऊन सरेंडर करतो। दिस इज अ फेल्युअर ऑफ होम मिनिस्ट्री। गृहमंत्र्यांना याची खंत आणि लाज वाटली पाहिजे की तुमच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही जात म्हणून नाही, संतोष अण्णा आमचा पाहुणा नसला तरी प्रश्न महाराष्ट्राच्या मातीचा आहे, धर्माचा आहे, म्हणून आम्ही संतोष अण्णांसाठी लढणार। मागेही मस्साजोगला गेलतो, बीडला मोर्चाला गेलतो, महाराष्ट्रभर जाणार, त्या मुलीला न्याय देणार। शेवटी शाहू फुले आंबेडकर भाषणासाठी नाहीये, अहिल्यादेवी भाषणांसाठी आम्ही जगतोय तो विचार। आज 18 पगड जातीचे लोक आलेत, कारण न्याय मागतोय महाराष्ट्र। आमचा सोमनाथ सूर्यवंशी दादा दलित बांधव, त्या कुटुंबाने 10 लाखाची दिलेली मदत फेटाळून लावली। आम्हाला तुमचे पैसे नको आहेत, आम्हाला न्याय द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतोय न्याय द्या। संविधान कुठे? काय मनमानी चालली आहे? एक गुंड खुलेआम गाडीत येतो, सरेंडर होतो। काय होम मिनिस्टर करतायत? कुछ नाहीये, फेल्युअर आहे, आणि आम्ही न्याय मागणार आहे। वैभवी देशमुख यांच्याकडनं एक व्हिडिओ आला आहे की पोलीस विभागाकडनं तपास कसा चालू याची माहिती मिळत नाहीये, या सगळ्याकडे कसं पाहता? मी काल त्यांच्या मुलीचं, संतोष अण्णांच्या मुलीचं ऐकलं, मी तुमच्या चॅनल्सवरती पाहिलं। ती मुलगी म्हणते माझा काका जे धनंजय देशमुख आहेत ते त्यांना मागतायत की काय, कुठपर्यंत त्यांना काही सांगितलं जात नाही, त्यांना कुठलीही माहिती दिली जात नाही। मग एक मुलगी म्हणून तिला का वाईट वाटू नये? अहो, साधं मुलाला कोणी चापट मारली तर लोक तरा जाब विचारायला जातात। तिच्या वडिलांचा निर्गुण खून केलाय, पोस्टमॉर्टम मध्ये आलं की किती त्याच्यावर अत्याचार करून मारलं गेलंय। त्या मुलीने का नाही विचारावं? महाराष्ट्र विचारतोय। आता फक्त त्या मुलीचा वडील गेलेला नाही, महाराष्ट्राचा मराठी माणूस गेलेला आहे। त्यामुळे सोमनाथ दादा असेल किंवा संतोष अण्णा देशमुख असेल, यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही। मोर्चात सहभागी असलेल्या महिला भावनिकही झालेलं पाहायला मिळत आहेत। काय भावना तुमच्या सहभागी झालात तुम्ही? आज 12वीची एक मुलगी एवढी रडते, आपल्या सगळ्यांना खरंच लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की ती तिच्या बाबांसाठी आपण बघतोय की त्यांना 200 वार केले त्यांच्या अंगावर। त्यांचं अंतर्मन काय म्हणत असेल? आणि माझा तर या गोष्टीवर सुद्धा विश्वास नाही की जे लोक त्यांनी आरोपी म्हणून तिथं पकडलेत ते खरं तेच लोक आहेत का? जर परळी सारख्या ठिकाणी जर 190 मर्डर होत असतील तर माझा या गोष्टीवर विश्वास नाही की जे त्यांनी काळे टोप घालून त्या लोकांना नेले, त्यांनी महाराष्ट्राला पोलिसांनी दाखवावं की ती काळे टोप्या घालून नेलेले आरोपी खरे तेच आहेत का? एकंदरच्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करावी, कठोरातले कठोर शासन व्हावे आणि न्याय मिळावा अशी भावना मोर्चेकऱ्यांची आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।